जालन्याच्या परतूर तालुक्यातील सावरगाव बुद्रुक गावातली गौतमी नदीला पूर आलाय। पुरामुळे सावरगाव बुद्रुक गावाचा संपर्क तुटलाय। सावरगाव बुद्रुक ते आष्टी रोडवरील पुलाचं सध्या काम सुरू आहे, त्यामुळे गावातील नागरिकांना आष्टी इथे जाण्यासाठी दोरीच्या सहाय्याने जीवघेणा प्रवास करावा लागतो। सोलापूर जिल्ह्यामध्ये मे महिन्यात झालेल्या पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे सीना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। त्यातच सीना नदीची उपनदी असलेली भोगावती नदी देखील तुडुंब भरून वाहती आहे। गेल्या महिन्यात कोरडी ठाक असलेली सीना नदी वाहू लागल्यानं सोलापूरकर मात्र सुखावून गेले। साताऱ्यातल्या माण तालुक्यातील दहिवडी म्हसवड परिसरात सलग 5 ते 6 दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली। पावसाच्या संततधारेमुळे माणगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली, ज्यामुळे साताऱ्यातल्या ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव हा ओव्हरफ्लो झालाय। आता बातमी सांगलीमधून आहे। सांगली जिल्ह्यात संततधार पाऊस आहे, यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये। खानापूर तालुक्यातल्या येरळा नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे। वाझर इथे असणाऱ्या येरळा नदीवरील बंधाऱ्यावर सध्या पूरसदृश परिस्थिती बघायला मिळते। वाझर बंधारा पूर्ण भरून गेलाय, मात्र दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडत नसल्यानं बंधाऱ्याला नुकसान पोहोचू नये म्हणून जेसीबीच्या सहाय्याने बंधाऱ्याचे दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले। बंधाऱ्यातनं मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। गेल्या तासाभरापासून भिवंडीमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळालेला। मुसळधार पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचलं। भाजी मार्केटसह तीनबत्ती परिसरात 1.5 ते 2 फुटापर्यंत पाणी पाहायला मिळालं, त्यामुळे बाजारात खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांची मात्र तारांबळ उडाली। आता एक धक्कादायक बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधल्या भीषण अपघाताची। हडको भागात एका भरधाव वेगातील अनियंत्रित कारने एका स्कूटी चालकाला उडवल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती। ही भरधाव कार 10वीत शिकणारा